हॅलो फ्रेंड, कशा आहात? काल तुम्ही माझा गार्डनचा व्हिडिओ पाहिला, आज तुम्ही माझ्या घराचा व्हिडिओ बघा. तर चला, हा माझा हॉल. हा हॉल माझा खूप छोटा आहे, तरी मी थोडा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुम्हाला याच्याबद्दल मी माहिती देते. ह्या ज्या तुम्हाला कलाकृती दिसतात, ह्या मी दिल्लीवरून आणल्या आहेत. एक 8-9 वर्षापूर्वी मी दिल्लीला गेलते. तिथं मला हे खूप आवडले, मग तिथून मी हे आणलेले. हे घड्याळ आमच्या पिंपरीला खूप मोठं मार्केट आहे, त्याच्यामुळे तिथून इतके छान छान कलेक्शन वगैरे असतात ना, तिथून मी माझ्या आवडत्या दुकानातून हे घड्याळ आणलेलं आहे. हे वेल ही माझ्या आमच्या पिंपरीच्या मार्केटमधूनच मी आणलेले आहे वेल. ही चेअर माझी खूप वर्षापूर्वीची चेअर आहे ही. हे जे तुम्हाला कायवीट दिसतं ते मी एक महिन्यापूर्वी आम्ही फ्रेंड लोक फिरायला गेलेलो आंध्रा वगैरे, तर तिथून मी म्हैसूरमधून हे आणलेलं आहे कायविटाचं चित्र. आणि खूप जणांच्याकडनं ऐकलं होतं की घरात मोरपीस वगैरे लावलेलं चांगलं असते, तर मी ऑनलाईनवरून हे मोरपीसाचं चित्र मागवलेलं आहे. आता जरा माझ्या फॅमिलीची ओळख करून देते. ही माझी छोटी मुलगी, हे आम्ही दोघं, आणि ही मोठी मुलगी. तर हे माझा कम सोफा आहे. आणि हा छोटा बेड आहे, छोटा बेड. तर ह्या दोघांना मी एकसारखेच कवर सीट शिवून घेतलेले आहे. आत्ता दिवाळीलाच शिवून घेतले आहे मी, दिवाळीच्या वेळेलाच. हा सूर्य हे घरात लावलेलं चांगलं असतं असं वास्तुशास्त्रामध्ये आहे असं ऐकलं होतं, ते मी लावलेलं आहे सूर्य. हे पडदे मी दिवाळीच्या वेळेला खरेदी केलेले आहे. थोडे ट्रान्सफर आहेत, पण मला हे खूप कलर आवडला, त्याच्यामुळे मी तिथून आणलेले आहे, पिंपरीतूनच आणलेले आहे. आमच्या इथे पिंपरीला खूप मोठं मार्केट आहे, शक्यतो आमची सगळी खरेदी पिंपरीतूनच होते. हे मी ऑनलाईनवरनं मागवलेलं आहे. आता तुम्हाला एक मी गोष्ट दाखवते. हे बघा, आहे की नाही गोड. मी तुम्हाला आत्ताच बोलले होते ना की मी एक 3-4 महिन्यापूर्वी गेल्या महिन्यामध्ये मी फ्रेंड लोक सगळे आंध्रा वगैरे तो भाग सगळं पाहायला गेलेलो. तर तिथून एक रामेश्वरमधून अब्दुल कलामांच्या म्युझियममधून मी हे माकड खरेदी केलेले आहे. मला तिथे खूप आवडले, तर तिथून मी हे खरेदी केलेले आहे. आणि हे स्टँड पण मी तिथूनच खरेदी केले. आणि ह्याला छान असं साजेसे वाटावं म्हणून मी माझे जो स्टँड पहिला होता ना, तर त्याला मी हा कलर दिलेला आहे. हे पाठीमागचं ड्रॉईंग, हे माझ्या मुलीनं घरात पेंटिंग केले. हे मी काळेवाडीमध्ये मी म्हणजे झाडे वगैरे जिथं खरेदी करते ना, त्या नर्सरीतून मी हे घेतलेलं आहे. याला कमीत कमी एक 3-4 वर्ष झालं, पण मी ते नेहमी कलर करते, त्याच्यामुळे ते एकदम फ्रेश वाटतं. हे मी म्हैसूरमधून खरेदी केलेले आहे. आणि हे आता तुम्हाला दाखवते. हे जे वेगवेगळे आकाराचे जे शंख वगैरे जे आहेत ना, तर हे मी कन्याकुमारीला आता गेलेले ना, तर तिथून मी घेतलेले आहेत. हे नवीन आकाराचे शंख वगैरे आहेत. तुम्ही पाहू शकता किती वेगवेगळ्या आकाराचे शंख वगैरे आहेत हे. माझी
एक पहिल्यापासून सवय आहे, मला कुठं जरी मी बाहेर वगैरे फिरायला गेले की नाही तर तिथं खूप छान जसं घराच्या सजावटीसाठी जर काही मिळालं तर मी नक्कीच खरेदी करते. हा आमचा टीव्ही. तर अशा प्रकारे हा माझा मी हॉल सजवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता ह्या साईडला थोडी जागा रिकामी आहे, तर मी तिथे एक दीड महिन्यामध्ये मी थोडासा एक बेड बनवून घ्यायचा विचार करत आहे. ते बनवलं की तुम्हाला मी परत माझा नवीन व्हिडिओ टाकेल. हा माझा हॉल. आता आपण वळूया माझ्या किचनकडे. हे माझं किचन. तर आता तुम्हाला दाखवते. नेहमी मिक्सर ठेवायची एक जागा नसती कुठल्याही घरी, म्हणजे शक्यतो नसतीच घरी. तर एक ठराविक जागा आपण केली की आपलं कामही लवकरात लवकर पूर्ण होते, म्हणजे मिक्सरचं वगैरे काही काम असेल तर. मग त्यासाठी मी ही जागा ठराविक करून घेतलेली आहे. हे स्टँड बनवून घेतले मी मिक्सरसाठी खास. मिक्सरची भांडी वगैरे मी सगळे इथंच ठेवते. हे आता गेल्या महिन्यामध्ये मी एक छोटंसं कपाट बनवून घेतले, का तर आपले छोटे छोटे डबे ठेवायचे खूप प्रॉब्लेम होतो. ते आपल्याला नेमके हवे असतात तेव्हा ते डबे सापडत नाहीत, त्याच्यामुळे मी ते स्टँड करून घेतले. हे कपाट मी एक दीड वर्षापूर्वी करून घेतलेले आहे. तर इथं आपले डबे वगैरे जे कधीतरी लागतात वगैरे आणि ते लागतात तसे वरच्या साईडला मी ते डबे ठेवले आहे. आणि इथं आपले भांडी वगैरे, स्वयंपाकाची भांडी वगैरे लागतात ना, नेहमी आपल्याला जी लागतात ती भांडी मी इथे ठेवली. इथं ताटं, इथं वाट्या, आपले प्लेटा वगैरे जे लागतात रोजचे ते इथे ठेवले. इथं पळी, उलतानं वगैरे जे काय नेहमी आपल्या स्वयंपाकघरात जे लागतात ते ह्या साईडला, रवी वगैरे काय असेल ते. आणि इथं मसाल्याचा डबा वगैरे ते. आता इथं आम्ही नेहमी स्टीलची भांडींचं, म्हणजे असं शक्यतो स्टीलच्या भांड्यामध्ये शक्यतो आम्ही कोण जेवतच नाही, त्याच्यामुळे आम्ही ह्याच प्लेटमधून डेली जेवतो. आणि हा कलर आमचा आवडता असल्यामुळे तुम्हाला शक्यतो आमच्या सगळीकडे हाच कलर दिसेल घरात. पोपटी कलर खूप आवडतो आमच्या घरातल्या सगळ्यांना. इथं ग्लास ठेवलेत. इथं आपले चमचे, गाळणे वगैरे, चाकू, स्वयंपाकघरात जे नेहमी लागतात त्या वस्तू इथं चमचे ठेवलेले आहेत. इथं छोटेसे बाऊल. हे स्टँड ही मी माझ्या पिंपरीतूनच आम्ही घेतलेले आहे. हे कपाचे स्टँड मी गेल्या महिन्यामध्ये सहज पिंपरीला गेले, तिथं खूप आवडलं ते मी तिथून कप हे खरेदी केलेले आहेत. आणि स्टँड पण तिथनंच आणलं. हा बेसिंगचा नळ. इथं भांडी वगैरे, छोटी भांडी वगैरे घासण्यास बरं पडतं म्हणून मी साबण वगैरे इथंच जवळच ठेवले. तिथं हा आमचा गॅस. आपल्या स्वयंपाकाला वगैरे तेल वगैरे लागतं, ते तेलाचं कॅन हा. आणि रोजच्या स्वयंपाकघरामध्ये चहा पावडर, साखर, चटणी, हे मसाले, मीठ वगैरे हे जे रोज डेली लागणार आपल्याला, ते मी इथे जवळपास ठेवलेले आहे. आणि इथं डबे. ह्या डब्यातनं मी आपले पापड, लोणचं, वेपर्स, सांडगे, जे आपले साठवणीचे प्रकार जे असतात ना, उन्हाळी पदार्थ वगैरे, तर ते ह्या डब्यातनी मी ठेवते. गहू, तांदूळ वगैरे काय एक्स्ट्रा असेल तर. आता हे कपाट बघा. ह्या कपाट्यामध्ये चिंच, लोणची, थोडेसे काय आपले सांडग्याचे प्रकार वगैरे, ते हळद, जिरे,
मी साठवणीचे प्रकार जे शक्यतो आणते ना मंडईतून ते मी इथंच ठेवलेले आहे ते. आता हा फ्रीज 1-1.5 वर्षापूर्वी दिवाळीच्या वेळेला माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट केलेला आहे. तर ह्या साईडला आपलं जे आपल्याला आईस्क्रीमला वगैरे पावडर लागते किंवा ते मुली वगैरे आपले सँडविच वगैरे करतात ना, तर त्याच्यासाठी ते सगळं बटर वगैरे सगळं ह्या वरच्या कप्प्यात मी ठेवलेलं आहे, बटर वगैरे सगळं. या साईडला सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे जे असतात छोटे छोटे खिरीसाठी वगैरे पदार्थ जे लागतात ना, ते मी ह्या साईडला ठेवलेले आहे. आणि ह्या साईडला मसाले वगैरे जे आपल्यात कुठले आपले पावडरी वगैरे असतात, जिरा पावडर, धना पावडर वगैरे कुठले मसाले वगैरे असतात किंवा चिकन मसाला वगैरे जे काय असतात ते सगळे इथे ठेवलेले आहे. हे तर हे पिझ्झाचे सामान वगैरे, माझी मोठी मुलगी पिझ्झा वगैरे घरातच मी बनवतो शक्यतो, त्याच्यामुळे मी इथं सगळं सामान मी आणून ठेवते घरात. हा झाला वरचा भाग. आता खालचा भाग. हे याच्यामध्ये मी आपले खोबऱ्याचं खीस महिन्याचा वगैरे एकदम खिसून ठेवते, त्याच्यामुळं फ्रीजमध्ये ठेवले की खराब होत नाहीत. कोण मिरच्या, भाजीपाला, रवा वगैरे ते मी ह्या डब्यातनी ठेवते. हे सगळे त्यासाठी डबे आहेत हे. आणि हे जे वरचे वरचे डबे आहेत ना, तर हे आपण सोनपापडी वगैरे बर्फी वगैरे जर कधी आणतो ना दिवाळीला वगैरे कधीतरी, तर ते आपण खाल्लं की टाकून देतो. तर ते टाकून देण्यापेक्षा मी त्याचा उपयोग कडधान्य ठेवण्यासाठी केलेला आहे. हे खालच्या कप्प्यामध्ये आपले पीठ वगैरे असेल किंवा ते तूप वगैरे जे असतं ना एक्स्ट्रा, आपण जे म्हणजे रोज डेलीला आपण छोट्या ह्याच्यामध्ये काढतो, म्हणजे जास्त तूप वगैरे शिल्लक वगैरे असेल किंवा जास्त सामान वगैरे काय असेल ना, तर ते मी फ्रीजमध्ये ठेवते, कारण तो जास्त वेळ टिकतं. मग ते बाहेर काढले की थोडं खराब होतो. इथं टमॅटो, कोथिंबीर वगैरे ह्या साईडला मी ठेवते, कोथिंबीर वगैरे. आणि इथं आपल्या भाज्या वगैरे आपण आणतो ना आठवड्याचा बाजार वगैरे, तर तो इथं आणतो. आता ह्या आठवड्यामध्ये गेलेच नाहीत मी, त्याच्यामुळे माझा हा रिकामा तुम्हाला दिसेल पाहिजे. आता हा भाग इथं आपण डेली आपण वापरतो ना डेलीला वगैरे लोणचं वगैरे, ते थोडे लोणचे वगैरे असे मी इथं काढून ठेवले. किंवा आपण थोडासा एक टॅमॅटो वगैरे राहिला वेस्ट जाण्यापेक्षा तो मी बर्नीमध्ये ठेवतो आणि नेक्स्ट टाइम मी तो वापरतो, त्याच्यामुळे इथं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं छान राहतो तो. ही वेलदोडे पावडर, आम्ही हे वेलदोडे पावडर एकदम करून ठेवते, कारण अचानक कोण शिरा वगैरे जर खायचं वगैरे म्हटलं की ते करा, हे करण्यापेक्षा एकदम मी करून ठेवते ते पावडर. इथं शेंगदाण्याचा कूट ठेवते मी. इथं आपले ते ड्रायफ्रूट्स वगैरे काय असेल ते एक्स्ट्रा काय सामान थोडंफार जर छोटं वगैरे काय राहिलं ना, तर ते बाहेर ठेवलं तर खराब होण्यापेक्षा ते मी इथं ह्या डब्यात छोट्या डब्यातनी ठेवतो. हे मला छोटे डबे खूप आवडतात मसाल्याचे. हे डीमार्टमधून मी एकदम आणलेले आहेत. आणि हे पण मी डीमार्टमधूनच आणलेले आहेत. त्याच्यामध्ये रवा किंवा आपण हरभरा नीट करून ठेवते, त्याच्यामध्ये लिंबू वगैरे हे ह्या डब्यातनी बसतात व्यवस्थित. अशा प्रकारे माझा हा फ्रीज. इथं मी मार्केटमध्ये वगैरे कधी गेले तर मला हे असं फळांचं वगैरे खूप आणायला, म्हणजे फळांचं वगैरे काय छान डिझाईनचं वगैरे काय दिसलं तर मी किचनसाठी नक्कीच खरेदी करते. तर हे खूप वर्षापूर्वीच आहे माझं, थोडं जुनं झाले पण मी तेच वापरते, मला खूप आवडते हे. आता हे डबे, आता ह्या डब्यातनी माझ्या मुलींसाठी मी खाऊ ठेवते. फुटाणे म्हणा, आपले चॉकलेट्स वगैरे काय आपलं नेहमी आपण जे खाऊ खातो ना, चिमण खाऊ, तो माझ्या मुलींचा चिमण खाऊ ठेवण्याचे डबे आहेत हे. हे चहाचं भांडं, हे वरचं हे डबे वगैरे हे कपाट आत्ता गेल्या महिन्यात मी करून घेतले. याच्यामध्ये डबे वगैरे मी ठेवते, आपले जे काय लागत नाही डेलीला ते डबे वगैरे मी ठेवून टाकले ह्या कपाटामध्ये. आता सगळ्यात आवडता भाग माझा हा मला पोषण खूप आवडतो, माझा सगळ्यात आवडता भाग आहे हा.
हे ग्लास वगैरे मला काचेचे प्रकारचे ग्लास वाट्या वगैरे खूप आवडतात. मी कुठं मार्केटमध्ये गेले की पहिल्यांदा ते खरेदी करते. हे खूप जुनं कनेक्शन आहे माझं. एक 9-10 वर्षापूर्वीपासून हे ग्लास आहेत माझ्याकडे. हे कप हे मी पिंपरीतूनच आणलेले आहेत कप हे. परत ह्या 3 बरण्या एकसारख्या मी डीमार्टमध्येच आणलेले. थोडी चटणी वगैरे आपल्या असेल किंवा आपण हे करतो ना मासे वगैरे, तर त्याच्यासाठी जे आपले उन्हाळ्याच्या वेळेला खूप कैऱ्या स्वस्त मिळतात ना, तर तेव्हा ते काप मी करून वाळवते, तर ते मी वर्षभर टिकतात ह्याच्यामध्ये ठेवले. तर ते आहे ते. हे धणे अशा प्रकारे हे कपाट माझं. आता दाखवते त्याच्या खालचं कपाट. हे पण मी छोटंच कपाट करून घेतले, छोटे आपले डबे भांडण्यासाठी वगैरे. हे आपले डाळीचे डबे किंवा बेसन पीठ, रवा, शाबू वगैरे जे असतात ना, ते डबे त्याच्यासाठी आहेत. तांदूळ वगैरे आपण ह्याच्यातून ठेवतो. आणि आता तुम्हाला दाखवतो, हा माझा किचन कट्याचा खालचा पोर्शन जो आहे तो अजून मी फर्निचर केलेला नाही. तर नक्की कधीतरी मी पुढच्या महिन्यात वगैरे करणार, तेव्हा नक्की तुम्हाला याचा व्हिडिओ मी नक्की दाखवेल. हा आमचा आपण धुणं वगैरे धुतो त्यासाठी हा माझा पेसेज आहे. भांडी वगैरे घासतो त्यासाठी पेसेज आहे. हे बाथरूम आहे आमचं. इथं आपण साबण वगैरे जरा ठेवतो शक्यतो. हे बेसिन. इथं कपडे वगैरे वाळत घालण्यासाठी मी दोरी पण करून घेतलेली आहे. आणि म्हणजे पावसाळ्यामध्ये वगैरे पावण्यानं खराब ते होणे म्हणून पत्राव पण मी केलेला आहे. त्याच्यामुळे माझ्या कपड्यांना अजिबात पाऊस वगैरे हा लागत नाही. आता वळूया माझ्या बेडरूमकडे. ही माझी बेडरूम. हे माझ्या मुलींचाच फोटो आहे. हा माझ्या मोठ्या मुलीचा, हा माझा आणि हा छोट्या मुलीचा. आता मगाशीच तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की हा कलर आम्हाला खूप आवडतो, त्याच्यामुळे शक्यतो तुम्हाला आमच्या घरात या कलरच्या खूप वस्तू पाहायला मिळतील. हे साड्या. घर छोटं असल्यामुळं आम्हाला सगळ्या वस्तू नीटनेटकं ठेवणं खूप जरुरी आहे. त्याच्यामुळे आम्ही तुमच्या सगळ्या वस्तू नीटनेटक्या असतात व्यवस्थित. हा बेड आमचा. हे मी पिंपरीवरून एकसारखे दोन आपण म्हणतात ना बेडशीट एकसारखे आणलेले, एकसारखे 2 बेडशीट आणले मी. तर ते माझ्या मैत्रिणीकडनं मी त्याचे कुशन आपल्या ह्याचे उशीचे कुशन वगैरे मी शिवून घेतले एकसारखे दिसावे म्हणून. तर याच्यामुळं असं फ्रेशनेसपणा छान वाटतो माझ्या बेडरूममध्ये. हे माझ्या मुलींचं ड्रेसिंग टेबल. हा आरसा. हे आपले थंडीच्या दिवसामध्ये आपण वापरतोच की हे मॉइश्चरायझर वगैरे हे सगळे. हे सॅनिटायझर प्रत्येकाच्या घरात असणं खूप आवश्यक आहे, त्याच्यामुळे आमच्या घरात हे नेहमी असतं. हे मुलींचे आपले लिपस्टिक, नेल पेन्स वगैरे, क्रीम वगैरे हे सगळं एकाच ठिकाणी ठेवले की व्यवस्थित मिळतं. आणि या ड्रावरमध्ये आपले कंगवे, आपले ज्वेलरी वगैरे सगळं याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे. इथं घड्याळ, आपले गॉगल्स वगैरे सगळ्यांचे आमचे एकत्रच आम्ही असं व्यवस्थित ठेवतो. मी ते स्टँड बनवून घेतले त्यासाठी. आणि मला खिडकी खूप आवडते, त्याच्यामुळे माझ्या बेडरूमला मी अशी खूप मोठी खिडकी केली आहे.
हे घड्याळ, हे घड्याळ एक 20 वर्ष झाले ह्या घड्याळाला. मला हे घड्याळ खूप आवडतं, त्याच्यामुळे मी ह्या घड्याळ टाकून देत नाही. 2-3 वेळा खराब झाला तरी पण मी दुरुस्त करून आणून लावलं. आता बघू हे माझं देवघर. हे आपण इथं इथं माझं छोटं हे असल्यामुळं, घर छोटं असल्यामुळं मला देवघर छोटंच माझं आहे. मी हा असा आडोसा करून घेतला आहे. सर्वप्रथम महाराजांचा फोटो. माझी महाराजांच्यावर भरपूर श्रद्धा असल्यामुळे सगळीकडे तुम्हाला शक्यतो महाराजच दिसतील सगळीकडे आमच्या घरात. इथं उदबत्ती स्टँड वगैरे मी अशी जागा केली उदबत्ती स्टँडसाठी. ते आणि तुम्ही ऐकत असाल हा अखंड नामस्मरणचा जप मी लावून घेतला आहे आपल्या देवघरापाशी. हा दिवसभर आमच्या इथं चालू असतो. फक्त लाईट गेली तरच हा बंद आहे, नाही तर 24 तास सुरू असतो अखंड नामस्मरणचा जप. हे मुलींची हेडफोन वगैरे ठेवायची जागा. आता हे डोरेमॉन. माझ्या मोठ्या मुलीला डोरेमॉन खूप आवडतात, त्याच्यामुळे त्याच्या पप्पाने तिला गिफ्ट केलेले आहेत हे डोरेमॉन 2. हे पर्स वगैरे अडकवायचं छोटंसं स्टँड आहे. हे मास्क वगैरे, हे मास्क ठेवायची एक जागा आहे माझी. हे कपडे वगैरे आपण चेंज वगैरे करतो ना, हे कपडे ठेवायचं. पडद्याच्या पाठीमागच मी जागा केली, कारण मला एकदम समोर हा आवडत नाही. तर अशा प्रकारे आहे माझं हे बेडरूम. तर कसं वाटलं तुम्हाला माझं घरही, तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. तर तुम्हाला माझ्या चॅनल आणखीन तुम्हाला जर नवीन माझे व्हिडिओ पाहायचे असेल माझ्या चॅनलवर, तर मला नक्की तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.